जय शिवराय मित्रांनो, खताच्या किमतीबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, येणारा खरीप हंगाम, खताची वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खताचे वाढलेले भाव आणि एनबीएस योजनेची 31 मार्च 2025 रोजी संपणारी मुदत, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खताच्या दरवाढीला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झालेली होती। खताचे भाव वाढणार अशा प्रकारच्या बातम्या आता बाजारात यायला सुरू झालेल्या होत्या आणि मित्रांनो, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती 28 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत एनबीएस योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। अर्थात येणाऱ्या खरीप हंगामासाठी एनबीएस योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 37,216 कोटी रुपयाचा निधी हा खरीप हंगाम 2025 च्या एनबीएस योजनेसाठी वापरला जाणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना अनुदानित आणि परवडणाऱ्या वाजवी किमतीमध्ये खतं उपलब्ध व्हावीत म्हणून 2010 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून एनबीएस योजना राबवली जाते, ज्याच्यामध्ये जे काही खत उत्पादक आयातदार आहेत अशा आयातदारांना, खत उत्पादकांना 28 श्रेणीच्या पीएनके खतासाठी सरकार अनुदान उपलब्ध करून दिलं जातं। याच्यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर अशा विविध खतांच्या निविष्ठाच्या ज्या किमती आहेत अशा किमती निश्चित करून त्याच्यावरील जे काही वाढलेल्या किमती असतील किंवा इतर खर्च असेल तो सरकारच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये दिला जातो आणि याच्यासाठी ही एनबीएस योजना राबवली जाते। आणि मित्रांनो, याच एनबीएस योजनेला आता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याच्यामुळे खताच्या वाढू शकणाऱ्या किमती आता नियंत्रणात राहून शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये खतं उपलब्ध होणार आहेत। धन्यवाद।